झी 24 तास एक पाऊल पुढे. यांना पुन्हा जे आहे ते जनतेनं निवडून द्यावं. नक्कीच देवगडे सर, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या शहरामधल्या गृहिणींना, या शहरातल्या महिला वर्गाला नक्की काय वाटतं या रस्त्यांबद्दल, काय होणं बाकी आहे, काय वाटतं इथल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेबद्दल आपण विचारूया शिवसेनेच्या कुसुमताई उधार यांना. कुसुमताई, काय वाटतं चंद्रपुरातल्या मुख्य समस्या काय वाटतं तुम्हाला? चंद्रपूरमध्ये आतापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. राष्ट्रवादी सांगते की 12 वर्ष आम्ही केलं, भाजप झालं, यांनी कोणता विकास केला? चंद्रपूरमध्ये एक सुद्धा रस्ता जाण्यासारखा नाही. एवढं प्रदूषण आहे. प्रदूषण आणि पेपरवाल्यांनी सर्व प्रदूषणाबद्दल किती पेपर गाजवला, पण ह्या काँग्रेस सरकारला, सत्ताधारी सरकारची जाग नाही आली. ह्या जनतेची दिशाभूल, सर्व हे सरकार जनतेची दिशाभूल करून जनतेच्या जीवावर खेळणारं हे सरकार आहे. आता ह्या सरकारला जनतेनं धडा शिकवावा अशी मी ह्या जनतेला विनंती. महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. एक महत्वाची समस्या गेली 2-3 वर्ष शहरवासियांना भेडसावते आहे, ती ही की 92 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना चंद्रपुरात त्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे सगळे रस्ते उखडलेले आहेत. चंद्रपूरच्या सामान्य नागरिकांना याबाबत काय वाटतं आपण विचारूया डॉक्टर मुंदडा यांना. डॉक्टर साहेब, काय वाटतं चंद्रपूरमध्ये जी गटार योजना सुरू आहे त्याचं काम कुठपर्यंत आलं आणि नक्की काय वाटतं तुम्हाला, काय होईल या योजनेचं? जी गटार योजना आहे ते खरं म्हणजे ट्रान्सपरंट पाहिजे. त्याचा ब्ल्यूप्रिंट अवेलेबल पाहिजे लोकांना देण्यासाठी, आणि जे काही आहे ते पूर्ण व्यवस्थेमध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. मी सर्व राजनीतिक पक्षाच्या लोकांना एक आणखीन प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी जनतेसमोर हा हमीनामा द्यावा की या इलेक्शनमध्ये त्यांच्या पार्टीचा कोणताही उमेदवार किंवा त्यांची पार्टी आर्थिकदृष्ट्या लोकांना पैसे वाटणार नाही, दारूचा वापर करणार नाही, दारूचा वापर करू देणार नाही. हे तुम्ही यांच्याकडून हमी करून घ्या. त्याच्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा करू. एक दुसरी गोष्ट की स्वास्थ्याच्या दृष्टीने मेडिकल कॉलेज आणतो प्रत्येक पार्टी म्हणते. सर्व राजनीतिक पार्टी एक मंचावर येऊन का नाही म्हणत की आम्हाला मेडिकल कॉलेज हवं? इथे पॉलिटिकल विल खूप महत्वाची आहे. मेडिकल कॉलेजचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे. याच्यासोबतच एक महत्वाचा विषय आहे 250 कोटींचा जो निधी आहे, तो 250 कोटींचा निधी कसा वापरायचा, त्याचा वापर कसा करायचा याच्याबद्दलचा काही प्रमुख आराखडा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तो त्याचा जो पहिला हप्ता आहे 25 कोटींचा, तो कोटींचा हप्ताही वर्षभरानंतर आला. काय वाटतं नागरिकांना आपण विचारूया. प्राध्यापक सचिन वगैरवाजी, तुम्हाला काय वाटतं? शहरामध्ये ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यामध्ये पार्किंगची समस्या, मुख्य रस्त्यावर जी काही बाजारपेठ आहे तिथं पार्किंगची समस्या इतकी गंभीर आहे, आणि त्यातल्या त्यात जे पार्किंग होते ते कुठल्या तरी स्मारकाला वगैरे विशेष मतासाठी देण्यात आले, आणि ज्या खासगी इमारती उभे राहतात त्यांना पार्किंगची व्यवस्था करण्याची सक्ती केल्या जात नाही. असं करून एकूणच शहराच्या मुख्य रस्त्यांना बकाल असं स्वरूप या पालिकेच्या प्रशासनाने दिलं आहे, आणि की राज्यकर्त्यांनी स्वतःच्या हितापोटी अव्वाच्या सव्वा त्या इमारतींना अवैध परवानगी दिली, आणि होत्या त्या नगरपालिकेच्या जमिनीही पार्किंगसाठी होत्या त्या वाटून दिल्या. पार्किंगची समस्या ही यांनी गंभीर ध्यानात घ्यावी, कारण शहरात वाहतूक व्यवस्था ही गंभीर समस्या आहे. त्यासोबतच चंद्रपूर शहर हे संपूर्ण देशामधलं सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जात आहे. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक सुरेश चोपडे सर, तुम्ही काय म्हणाल, का गंभीर नाहीये नगरपालिकेचे लोक याच्याबद्दल? नगरपालिका चंद्रपूर शहरामध्ये त्याला 100 वर्ष होऊन गेलेले आहे, परंतु शहराचा विकास म्हटलं आपण आजही तरी तो तसाच दिसतो आपल्याला. दरवर्षी नगरपालिका किंवा सर्व पक्ष घोषणा करतं की आम्ही चंद्रपूरला हिरवगार करू, पण आतापर्यंतही चंद्रपूर नगरपालिकेनं हिरवगार केलं नाही आहे. आमच्यासारख्या सामाजिक संस्था एकत्र येऊन इथं वृक्षारोपण करतं. चंद्रपुरामध्ये प्रदूषणाची समस्या प्रचंड मोठी आहे. इथं वाहनांचं इतकं प्रदूषण आहे, परंतु सीएनजी सारखा गॅस इथे आणावा आणि आपण त्या वाहनांना द्यावा असंही कोणी प्रयत्न करीत नाही इथले राजकीय पक्ष. इथे कोळसा चोरून तो जाळला जातो, आणि त्यामुळं अर्धट प्रदूषण जे आहे ते त्या कोळसा जाळल्यामुळे होतं. परंतु त्या गरीब लोकांना रॉकेल पुरवावं आणि त्यांचा जो कोळसा तो जाळतात ते त्यांचं एकूण ते संपवावं असा कधीही राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेला नाही आहे. तर प्रचंड प्रदूषणाची समस्या असतानाही या निवडणुकीत सुद्धा कुठलेही राजकीय पक्ष त्याचा गंभीर वाटत नाही. एक महत्वाची समस्या आहे प्रदूषणाची. चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर शहर हे अत्यंत प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जात आहे. या बाबतीत कुठलीही उपाययोजना होताना दिसत नाहीये. ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे, आपण काहीही करू शकलो नाही. आपण विचारूया सत्ताधाऱ्यांना, त्यांनी काय केलं गेल्या 5 वर्षात? मागील 5 वर्षामध्ये शहरामध्ये पार्किंगच्या बाबतीमध्ये ज्या अपार्टमेंटला आपण मान्यता दिली होती त्या अपार्टमेंटच्या खाली पार्किंगची व्यवस्था करण्याची अटच टाकलेली होती.
परंतु असं निदर्शनास आलं की बाबा अनेक इमारतीच्या खाली पार्किंगची व्यवस्था केलेली दाखवलेली होती, पण ऍक्च्युअली व्यवस्था केली त्यांच्यावरती कारवाई करण्यात, दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आता हे बघा की कोणत्याही चांगल्या योजनेचं कार्यान्वयन करत असताना ही काही जादूची कांडी नसते की आपण जादूची कांडी फिरवली की त्याचं रूपांतर परिवर्तनामध्ये होते, असं नसते. कार्यान्वयन करत असताना, कारण काँग्रेस पक्ष हा दूरदृष्टिकोन ठेवून योजना आखत असतो आणि दूरदृष्टिकोन ठेवून योजना आखत असताना त्याचं कार्यान्वयन करताना त्याला स्थायित्व प्राप्त करत असताना ह्या सगळ्या ज्या कन्सल्टन्सीज आहेत त्या सगळ्या कन्सल्टंट आहेत आणि शहराच्या मध्यभागी निरनिराळ्या ठिकाणी पार्किंग झोन आम्ही तयार करणार आहोत. गावंडे सरांचं म्हणणं असं आहे की आपल्याला या संपूर्ण योजना पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी वेळ लागेल. महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे 20 वर्ष 25 वर्षापासून कारभार आहे. नक्की काय वाटतं विरोधकांना या सगळ्या दाव्यांबद्दल? गावंडे गुरुजीने जसं सांगितलं, मूळ म्हणजे चंद्रपुरात जेव्हा अपार्टमेंटचं जे सँक्शन होते आणि जे पार्किंग आहे, आमचे कोणतेही इंजिनियर जेव्हा बांधकाम चालू असते तेव्हा जाऊन पाहत नाही त्यांनी पार्किंग सोडली नाही सोडली. मध्यंतरी जेव्हा पार्किंग म्हणजे जे जयस्वाल साहेब आणि रहमान साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांनी बऱ्याचशा पार्किंग तोडल्या होत्या आणि रस्ते मोठे केले होते. परंतु ते गेल्यावर जे पार्किंगचे जे ठिकाण होते त्याला अजून गाळ्याचं स्वरूप आणून त्यांनी ते विक्री करून टाकली आणि त्यांच्यावर आतापर्यंत काहीही कारवाई झाली नाही. मी बरेचसे उदाहरण तुम्हाला देतो की जिथे पार्किंगची व्यवस्था होती पण तिथे गाळे काढून सर्रास विकून टाकलेले आहे. विरोधकांचा असा आरोप आहे की एक महत्वाची समस्या जी होती ती पार्किंगची, अपार्टमेंट्स जे आहेत, बिल्डर्स आहेत, त्याच्यावर नगरपालिकेचा कुठलाही धाक उरलेला नाहीये आणि त्याच्यामुळे ही समस्या अधिक बिकट होत आहे. आता पुन्हा एक वेळ झाली एका ब्रेकची. आपण बघत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.